दिनांक 9 फेब्रुवारीला माझा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निकाल घोषित झाल्यानंतर कायद्यानुसार मला 6 महिन्याच्या आत जात पडताळणीचं सर्टिफिकेट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणं क्रमप्राप्त होतं. त्यानुसार मी जी माझे प्रकरण जात पडताळणी समितीकडे दाखल केलं होतं त्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्याचा जवळजवळ पाठपुरावा पूर्ण होत आला असता माझ्या विरोधात ज्यांनी इलेक्शन लढवलं ते माझ्या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र उदगे यांनी माझ्या जात पडताळणीच्या अर्जावर तीव्र आक्षेप आणि हरकत नोंदवली आणि त्या प्रकरणाची रितसर सुनावणी होऊन मगच त्याचा निकाल तो अर्ज निकाली काढावा असं त्यांनी मेहरबान जात पडताळणी समिती अध्यक्षांना विनंती केली. त्यानुसार माझ्या पडताळणीच्या अर्जावरती जवळजवळ 4 वेळा सुनावणी होऊन दोन्ही बाजूचं युक्तिवाद पूर्णपणे ऐकून घेऊन आणि माझ्या कुणबी दाखल्याच्या अनुषंगानं माझी वंशावळ कशी खोटी आहे असे बोगस प्रकारची विधानं करून मेहरबान न्यायाधीशांची त्यांनी पूर्ण दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्यातर्फे आमचे विधिज्ञ ॲडव्होकेट अरुण खोत यांनी माझी अत्यंत सक्षमपणे तिथं बाजू मांडून आणि माझी जी वंशावळ आहे, जो कुणबी दाखला मला कुणबी नोंद ज्या नावाची सापडली होती, माझ्या खापर पंजोबांची मुलगी म्हणजे माझ्या पंजोबांची बहीण, तिच्यापासून ते माझ्यापर्यंत जी वंशावळ कशी योग्य आहे आणि कशी ती महसुली आणि शाळेच्या रेकॉर्डनुसार कशी योग्य आहे आणि ती कोणत्या कायद्यानुरूप आणि कोणत्या सायटेशननुसार ती माझ्यापर्यंत कशी योग्यपणे पोचते हे साबित करण्यासाठी माझ्या वकिलांना यश मिळालं. आणि त्या सगळ्याचा परिपाक म्हणून काल माझी जात पडताळणीची विनंती मेहरबान जात पडताळणी समिती अध्यक्षांनी समितीनं मान्य केली आणि मला कुणबीचा दाखल्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काल समितीने इश्यू केलं. हे सगळं होत असताना प्रचंड खोट्या स्वरूपाच्या आणि अगदी म्हणजे वेग अशा तक्रारीचा त्यांनी जो पाढा वाचला आणि त्या पाढा वाचत असताना मेहरबान कोर्टाने सुद्धा त्यांच्यावर अत्यंत चुकीच्या पद्धतीनं ताशेर ओढले की जर तुम्हाला एखादी गोष्ट साबित करता येत नसेल तर ती तुम्ही बोलून दाखवू नका. अशा प्रकारे सगळी प्रोसिजर पूर्ण होऊन काल मला हा दाखला मिळाला आणि न्यायव्यवस्थेनं माझ्यावर म्हणजे मला जो न्याय दिला आहे त्याबद्दल ह्या पूर्ण न्यायव्यवस्थेचा मी मनापासून आभारी आहे. हे सगळी निवडणूक पार पडत असताना पक्ष संघटना म्हणून डॉक्टर साहेबांनी माझ्या नावाची या उमेदवारीची शिफारस या राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे केली. त्यांनी पूर्णपणे माझ्यावर आणि डॉक्टरांच्यावर विश्वास संपादन देऊन मला ही उमेदवारी दिली आणि विशेषतः डॉक्टरांनी आणि सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फार मेहनत घेऊन माझ्या विजयश्रीचा निकाल आणण्यासाठी जे अतोनात प्रयत्न केले त्याबद्दल संघटनेचे प्रमुख डॉक्टर रवाळकर असतील, नामदार जयकुमार गोरे भाऊ असतील, या सगळ्यांचेही मी या निमित्तानं मनापासून आभार मानतो. आणि मला एक विशेष आभार या निमित्तानं मानायचे आहेत की माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या अथक प्रयत्नातून आणि कष्टातून जे मराठा समाजाला कुणबी या दाखला मिळावा यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्यातून शासनानं जो निर्णय घेतला, महाराष्ट्र शासनाच्या त्या निर्णयानंतर अनेक मराठा समाजाच्या बांधवांना शैक्षणिक असू देत किंवा राजकीय असू देत कुणबीचे प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी आहेत पूर्वीच्या त्या सापडलेल्या नोंदीच्या अनुषंगानं दाखले मिळायला सुरुवात झाली आणि त्या दाखल्याचा परिपाक म्हणूनच मी आज ओबीसी या प्रवर्गातून कुणबी दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवू शकलो. त्यामुळे माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र शासनाचाही आभार मानतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो कुणबी हा प्रवर्ग ओबीसीत असताना मराठा समाजाला त्यात दाखला मिळवून देण्याची जी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली त्या निमित्ताने मी त्यांच्याही मनापासून आभार मानतो आणि थांबतो.